हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर 10वी बोर्डाची परीक्षा देणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण अगदी तुम्हाला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये गाव, गाडी, वाडी, वस्त्या, तांड्यावर सुद्धा शाळा महाविद्यालयांची स्थापना झालेली आहे. आणि अशा महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुठेतरी काही व्यवहारांच्या बदल्यामध्ये पास करून देण्याची हमी मिळते. अशा वेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा दर्जा है ना, या व्यवस्थेनं नेमकं कुठं कुठं आणून ठेवलेला आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही. आणि आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी आपल्या सरकारनं काही कठोर पावलं उचललेली आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर पाऊल कोणतं असेल तर जे काही आपले इन्व्हिजिलेटर असतात, आपले शिक्षक असतात, त्या शिक्षकांना होम सेंटरवर इन्व्हिजिलेशन करता येणार नाही. यामुळे बोर्डानं असा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या शिक्षकांची सरमिसळ करायची आणि रॅन्डमली त्यांना कोणत्याही सेंटरवर पाठवायचं. म्हणून तुम्ही जरी तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 10वीचा अभ्यास केलेला असला तरी त्यांच्या देखरेखीखाली परीक्षा मात्र देता येणार नाहीत. हा पहिला निर्णय तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे की ज्या वर्गामध्ये सीसीटीव्ही नाहीये अशा बोर्डाच्या आहे ना, अशा केंद्रात तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. म्हणून एखाद्या वर्गामध्ये सीसीटीव्ही नसेल तर त्या ठिकाणी परीक्षेसाठी मान्यता भेटणार नाही. हा महत्त्वाचा निर्णय सुद्धा बोर्डाने या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय, ज्या केंद्राला ज्या बोर्ड आहे ना, ज्या ठिकाणी परीक्षा केंद्रात जर वॉल कंपाऊंड जर या ठिकाणी सुरक्षित अशी संरक्षित भिंत नसेल तर अशा ठिकाणी सुद्धा परीक्षेसाठीची मान्यता असणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या बोर्डाला 100% आहे ना कॉपी मुक्त अभियानामध्ये या वातावरणामध्ये सगळ्या परीक्षा पार पाडायच्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरी कॉपी मुक्त वातावरणामध्ये अतिशय स्ट्रिक्टली अशा वातावरणामध्ये ह्या कॉपी मुक्त वातावरणात ह्या परीक्षा पार पडणार असल्या तरी आपल्याला एक 10वीचा विद्यार्थी म्हणून घाबरायची गरज नाही. कारण तुमच्यासाठी अनअकॅडमीने या वर्षीपासून एक आता सध्या या आपल्या चॅनलवर वन शॉट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यापूर्वी तुम्ही नेमकं तुमचं केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तुमच्या परीक्षा केंद्राचं नाव कोणतं आहे, तुमच्या शाळेचं नाव कोणतं आहे, हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि या ठिकाणी आमच्या चॅनलवर जी काय वन शॉट सिरीज चालू आहे त्या माध्यमातून सगळ्या विषयांच्या प्रत्येक टॉपिकवर डिटेल असे वन शॉट तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळत आहेत. त्या चॅनल आहे ना, त्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही व्हिडिओ तुमच्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायला मदत करा. धन्यवाद.